नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन हेल्प विथ पूजा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला YCMOUच्या मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेटवरती जर तुमचे नेम करेक्शन असेल तर ते कसे चेंजेस करायचे त्याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण जाऊया YCMOUच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. इथे वेबसाईटवरती होम पेजवर तुम्हाला स्टुडंट कॉर्नर दिसत असेल बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विद्यार्थी प्रवेश, विषय, सेवा, सेवा शुल्क आणि सेवा प्राप्त करण्यासाठी करावयाच्या प्रक्रियाबाबत तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक हे आहे, तिथं क्लिक केलं की तुमच्यासमोर ही PDF ओपन होईल. ह्या PDFमध्ये तुम्हाला स्टुडंटचे नेम करेक्शनची सगळी माहिती दिली. तुम्ही एकदा संपूर्ण वाचून घ्या, सूचनापत्र वगैरे ते वाचून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं लिंक पण आहे. नेम करेक्शनचे 300 रुपये चार्जेस असतात. ते तुम्ही ह्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला ते पेमेंटसाठी डायरेक्टली ओपन होईल. इथे बघा, मी आता लिंकवर क्लिक करते तुमच्यासमोर. इथं क्लिक केलं की हे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला इथे दिसत आहे प्रोफाईल चेंज फी 300 रुपये आणि तुमचं स्वतःचं नाव टाकायचं. ज्यांचं नेम करेक्शन करायचं त्यांचं नाव. इथं तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन तिथे तुम्ही तुमचा कॉलेजचा सेंटर कोड टाकला तरी चालेल किंवा कॉलेजचं नाव टाकलं तरी चालेल. खाली PRN टाकायचा आणि तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा परत खाली आणि इथे मेल ID टाकून तुम्ही इथं ॲक्सेप्टचा आहे इथे बॉक्स छोटा, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढचं स्टेप येईल. तर पुढच्या स्टेपमध्ये काही नाही, फक्त एक कॅप्चा आहे. तो कॅप्चा भरून तुम्हाला डायरेक्ट पेमेंटला ऑप्शन येतो. ते झालं की नंतर पेमेंट केलं की त्यानंतर परत तुम्ही इथे खाली पाहू शकता. इथे खाली तुम्हाला दुरुस्तीसाठी सूचना ह्या तुम्ही पूर्ण वाचून घ्या आणि इथे एक फॉर्म पण आहे नेम करेक्शनसाठी. हा बघून घ्या. हा 3 म्हणजे ह्या PDFमधील 3 नंबरचं पेज आहे, ते तुम्ही प्रिंट काढायची. हा प्रिंट काढला की तुम्हाला याच्यावर संपूर्ण माहिती भरायची. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शिक्षण क्रमाचे नाव असतं, म्हणजे तुम्ही जर BAला असेल तर G01, BComला असेल तर G02 आणि तुमचा PRA नंबर, दिनांक आणि इथे बघा तुमचं नाव आहे ना, जे मराठीमध्ये जे चुकीचं नाव आहे ते इथे ह्या कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये लिहायचं तुम्ही तुमचे चुकीचे नाव मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आणि इथे तुम्हाला जे बरोबर नाव हवं आहे ते नाव तुम्हाला इथे लिहायचे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये पण. इथे खाली विद्यार्थ्यांचं नाव आणि स्वाक्षरी, तुमचं नाव आणि सही करायची आणि त्यानंतर पुढे बघा इथे 2 डॉक्युमेंट आहेत तुम्हाला इथे दिले, 1 आणि 2 सोबतचे 2 डॉक्युमेंट आहेत. त्यापैकी तुम्ही 10वी शाळा सोडल्यास दाखला किंवा 10वी-12वीचं मार्कशीट सोबत ते झेरॉक्स जरी एक लावली तरी चालेल किंवा मग त्याच्या खाली दुसरं पण आहे राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ते त्यापैकी एक तुम्ही घेऊ शकता. कुठलं पण एक तुम्ही जोडा आणि त्यानंतर इथे तुम्ही परत खाली हे खाली तुम्हाला काय भरायची गरज नाही आहे, तेवढं वरचंच भरायचं आहे आणि इथे खाली स्क्रोल केलं की तुमच्यासमोर परत इथं प्रोफाईल दुरुस्तीचंच आहे. हे जर तुमचे जात किंवा दुसरं काय जन्मतारीख किंवा अजून काय तुमच्या चेंजेस असेल तुमच्या प्रोफाईलमध्ये तर तुम्ही इथं ते टाकू शकता. इतरमध्ये तुमचं जे काही चेंजेस असतील ते तुम्ही भरायचे, इथं टाकायचं. म्हणजे तुम्हाला चेंज करायचं, चुकून तुमच्याकडनं काय चुकलं असेल तर किंवा जन्मतारीख चुकली असेल तर त्यासाठी हा फॉर्म आहे. आणि हा जो फॉर्म आहे तो फोटो आणि स्वाक्षरीसाठी आहे. फॉर्म याचा पेज नंबर 5 आहे, तुम्ही बघू शकता. जर तुमचा प्रोफाईलला फोटोज किंवा स्वाक्षरी चुकली असेल, कारण हा फोटो तुमच्या मार्कशीटवरती पण येतो, त्यामुळे तुम्हाला ते चेक करून घेण्यास म्हणजे तुम्ही प्रोफाईल बघून घ्या की तुमचा फोटो वगैरे बरोबर आहे का. जर तुम्हाला वाटत असेल की चुकून दुसरा फोटो अपलोड वगैरे झाला असेल तर तुम्ही इथे ते चेंजेस पण करू शकता. फोटोसाठी पण तेवढीच पेमेंट आहे, 300 रुपयेच. पण फक्त हे पत्र तुम्हाला स्टॅम्प पेपरवरतीच लिहावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्टॅम्प पेपर कंपल्सरी आहे आणि ह्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला हा फॉर्मॅट दिलेलाच आहे. तुम्ही हा त्याच्यावरती लिहायचा आणि इथे खाली विभागीय केंद्राचे नाव व शिक्का आहे. तिथे तुम्हाला तुमच्या विभागीय केंद्राचा नाव व शिक्का घ्यायचा आहे. तुमचं कुठलं विभागीय केंद्र आहे, पुणे, मुंबई, नाशिक, ते तुम्ही तुमचं बघून तिथे तुम्ही त्यांचा शिक्का आणि त्याचं नाव लिहायचं आहे. हे झाले तुमचे नेम करेक्शनचे फॉर्म आहेत, ते तुम्हीच एकदा संपूर्ण वाचून घ्या. ही प्रोसेस केली की फक्त तुमचं नेम करेक्शन ऑनलाईन तुमच्या प्रोफाईलला दिसणार आहे. पण जर तुम्हाला तुमच्या मार्कशीटवरती किंवा डिग्री सर्टिफिकेटवरती नेम करेक्शन करून हवं असेल तर तुम्हाला तुमचे मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट चेंज करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला
दुसरे मार्कशीट किंवा दुसरे डिग्री सर्टिफिकेट घ्यावे लागेल, त्याच्यावरती नेम करेक्ट करून येईल असे. त्यासाठी तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे. इथून तुम्ही मार्कशीटचे किंवा डिग्री सर्टिफिकेटचे पेमेंट करावे लागतील तुम्हाला. मार्कशीटचे ₹200 आहेत आणि डिग्री सर्टिफिकेटचे ₹600 आहेत. तर तुमचे पर मार्कशीट ₹200 असे तुमचे 3 वर्षाचे BAचे असेल तर 3 वर्षाचे तुमचे 3 मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट एक 600 म्हणजे तुमचे 600 ₹1200 खर्च होणार आहे आणि ते 300 म्हणजे टोटल ₹1500 तुमचे नेम करेक्शन. पण जर तुमचं फक्त डिग्री सर्टिफिकेटवरती मराठीमध्ये पण डिग्री सर्टिफिकेटवरती नाव येतं आणि इंग्लिशमध्ये पण येतं आणि जर तुमचं फक्त डिग्री सर्टिफिकेटवरती मराठीमध्ये नाव वगैरे काही चुकलं असेल तर तुम्ही फक्त डिग्री सर्टिफिकेट एक्सचेंज करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त ₹600 लागतील. तर मी तुम्हाला आता ते नेम करेक्शनची फी कशी भरायची, मार्कशीटची आणि डिग्री सर्टिफिकेटची त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. हे सर्व पेमेंट केल्याच्या नंतर पुढे काय प्रोसेस आहे मी ती पण तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मार्कशीट तुम्हाला रिटर्न किंवा एक्सचेंज करण्यासाठी ही जी लिंक दिसत आहे इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ह्या लिंकवरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होईल. हे पाहू शकता तुम्ही. ह्या पेजवरती तुम्ही खाली स्क्रोल करून इथे क्लिक हिअर टू पे वरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर गेट न्यू फीस टोकन ह्याच्यावरती क्लिक करायचं. इथे जनरेट फी टोकन आहे त्याच्यावरती क्लिक केलं की इथे पेइंग फॉर्म रिसिव्ह इथे तुम्ही डिपार्टमेंट्स चूज करायचं. त्यानंतर इथे फॉर डिपार्टमेंटमध्ये स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्ही एक्झामिनेशन डिव्हिजन चूज करायचं आणि खाली तुम्हाला सिलेक्ट फीस टू पे आहे. इथे तुम्हाला दिसेल की ऑप्शन येईल की कुठल्या तुम्हाला कशासाठी फी भरायची, तुम्हाला मार्कशीटसाठी भरायची का डिग्रीसाठी आणि किती मार्कशीट वगैरे तिथे सगळं आहे तुम्ही इथे बघू शकता. हे बघा इथे डुप्लिकेट स्टेटमेंट आहे ना खाली, त्याच्या इथे खाली डुप्लिकेट स्टेटमेंट. हा इथे बघा डुप्लिकेट स्टेटमेंट आहे. 5 जर मार्कशीट हवे असेल तुम्हाला तर इथे ₹1000 आहे. 6 हवे असतील तर 1200 आहेत. हे प्रत्येक कोर्सेस वाईज त्यांना आता जर तुम्ही BCA ला वगैरे जर घेतलं असेल तर तुम्हाला तिथे जास्त मार्कशीट असतात. सेमिस्टर वाईज 6 त्यामुळे आहे ते. तुम्ही इथं BA ला असाल तर 3च असतील तुमचे. तर BA किंवा BCom ला असेल तर 3 असतील. तुम्ही बघू शकता. तर त्यानुसार तुम्हाला किती मार्कशीट आहे तुमच्या कोर्सेसला, सेमिस्टर आहे का इयरली आहे ते बघून तुम्ही त्यानुसार ते चूज करू शकता. आणि मग खाली इथे तुम्ही एक्झामिनेशन डिपार्टमेंट डिव्हिजन टाकायचं आणि पेई नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, मेल ID आणि आय एक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन आहे ना छोटासा कॉलम तिथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. नंतर जिथे क्लिक केल्याच्या नंतर इथे सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुमच्या समोर जी आता विंडो ओपन होणार आहे मी तुम्हाला ती नेक्स्ट सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इथे खाली PDF पण आहे त्याच याच्यावरती. ती जी PDF आहे पूर्ण त्याच्यावरती खाली स्क्रोल केलं ना तुम्ही इथे पूर्ण अजून खाली स्क्रोल करा. हा इथे तुम्हाला संपूर्ण स्टेप दिलेली आहे. तुम्ही ही स्टेप पूर्ण पाहू शकता. ही स्टेप आहे बघा इथे क्लिक कुठे कसं जायचं काय हे बघा पूर्ण स्टेप आहे. त्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ते हे बघा इथे हा कॅप्चा टाकून प्रोसीड करायचा आणि नंतर तुमच्या समोर पेमेंटचा ऑप्शन येतो. पाहू शकता तुम्ही सर्व स्टेप. बघा इथे सर्व काही दिलेलं आहे. ॲरो दिलेला आहे. तुम्हाला काय काय तिथे टाकायचं आहे. सगळं काही तुमच्या समोर आहे. तुम्ही ही अशी प्रोसेस करू शकता आणि तुम्ही तुमच्या मार्कशीटवरती नाव चेंज करून घेऊ शकता. हे सर्व काही तुम्हाला काय करायचं आहे, नाशिकला स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. ही जी फी भरलेली आहे त्याची तुम्हाला एक रिसिप्ट भेटते. ती रिसिप्ट आणि परत तुम्ही ते नेम करेक्शनचे ₹300 भरले ती रिसिप्ट, ही रिसिप्ट आणि तुमचे ओरिजिनल मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट असेल तर डिग्री सर्टिफिकेट सर्व काही तुम्हाला नाशिकला नोंदणी विभागाला पाठवायचे आहेत. तिथे ॲड्रेस पण आहे ह्याच्यामध्येच तुम्ही बघू शकता. आणि ही बघा ही रिसिप्ट असते. ही रिसिप्ट पण तुम्हाला भेटते. ही रिसिप्ट डाउनलोड करून याची प्रिंट काढायची आणि तुम्हाला ते नाशिकला पाठवायचं आहे.
हे सर्व तुम्हाला स्पीड पोस्ट करायचे आहे. इथे वरती तुम्हाला ॲड्रेस दिसत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गंगापूर धरणाजवळ. हा पूर्ण ॲड्रेस टाकायचा. फक्त त्याच्यावरती आधी तुम्हाला नोंदणी विभाग टाकायचा आणि हा ॲड्रेस टाकून ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला ते पाठवायचं आहे पूर्ण. ही सर्व प्रोसेस केली की तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये नाशिकवरून तुमचे मार्कशीट नेम करेक्शन करून तुमच्या ॲड्रेसवर येऊन जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या YCMOच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न नक्की करेल. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.